कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. प्रभाताई द्या नाव ठेवा. हो. रेवा पाळणा लांब. आले वा, आज एका बाळाला त्याचं नाव मिळालं ना. रेवा, किती छान नाव आहे. पण जगासाठी जरी तू रेवा असली ना, तरी आमच्यासाठी मात्र आमची माऊच आहे, हो की नाही? आणि माऊ, तू खूप भाग्यवान सुद्धा आहेस, कारण आज तुझे बाबा तुझ्याशी तुझ्याच भाषेत बोलताय. तू भाग्यवान तर आहेस बाळा, कारण आता तुझी आई तुझ्या बरोबरच असणार आहे. सतत तुझ्याशीच बोलणार, तुझ्याशीच खेळणार, हो की नाही? असं काही नाही माऊ, कारण जेव्हा तुझ्या आईकडे खरंच खूप वेळ होता ना, तेव्हा दिवस दिवस तिच्याशी बोलायला सुद्धा कोणी यायचं नाही. एक मिनिट, आता तू माऊच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्याशी भांडणार आहेस का? हो, कारण आता माझ्या बाजूने भांडणार, माझी बाजू घेणार असा हक्काचा माणूस मला मिळालाय ना. म्हणजे माऊ माझी कोणीच नाही का? तुझीच आहे? असं काही नाही, तिला विचारा. तिने जर का असं सांगितलं की बाबा माझ्या जास्त जवळचे आहेत, तर ती तुमची. हाच घोळ प्रत्येक आई घालते. जगातल्या कुठल्याही बाळाला कधीही विचारलं की तुला आई भारी वाटते का बाबा, तर आईच म्हणणार ना, कारण आई सगळ्यात जास्त वेळ देते बाळाला. म्हणून तर शाळेमध्ये 10-10 मार्कांचे निबंध आईवर असतात, बाबांवर नाही. आणि चुकून जर बाबांवर निबंध आला तर काय लिहिणार? कारण प्रत्येक वेळेला बाबा चिडले की आई त्याला पाठीशी घालते, त्या बाळाला समजवते. त्यामुळे आई सगळ्यात थोर असते. पण बाबा मुलांना वेळ देतात का? त्यांच्याशी 4 गोष्टी प्रेमाने बोलतात का? अगं, पण तेव्हा ते बाबा त्या बाळाच्या भवितव्यासाठी झटत असतात. ही कुठली आई का समजावून सांगत नाही? आणि म्हणूनच आई कायम त्या कवितांच्या आणि चाकोरीबद्ध निबंधांच्या बाहेरच पडू शकत नाही. हो, आणि मग बाबा सुद्धा स्वतःच्या मीपणातून कधीच बाहेर पडत नाही. मी घरासाठी हे केलं, मी घरासाठी ते केलं. हे काय बघितलंस? या बाळाला आत्ताच कळलंय कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. किती गाढ झोपली बघ. वाह, काय जेवण झालंय अहिल्या, फर्स्ट क्लास. त्या आचार्याला ना मी 500 रुपये एक्स्ट्रा दिलेत, म्हणलं ठेव. अप्रतिम जेवण होतं. मसाले भात तर वा 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 वा. तुला सांगतो, अशी तुपाची धार पडली ना मसाले भातावर. हो हो हो. तुमच्या समोर जेवण ठेवून कोणी काहीही करवून घेऊ शकतं ना तुमच्याकडून? नाही, असं काही नाहीये, पण जेवण खरंच चांगलं होतं. हो ना, त्या मसाले भाताच्या तुपात आज नक्की काय करायचं होतं हे सुद्धा तुम्ही विसरून गेलात. हा, नाही विसरून नाही गेलो, पण काय झालं, अगं अचानक आत्या समोर आली ना, म्हणलं राहू दे आता. कारण काय झालं की ही अशी कारणं देणं आता बंद करा. आज काय सांगायचं होतं लक्षात आहे तुमच्या? माहिती आहे ना तुम्हाला सगळं? मग ठीक आहे, सांगा आता काय सांगायचं होतं आज तिथे. एक तर हे असं बोलू नकोस माझ्याशी. तू काय परीक्षा घेतेस माझी? हो, मी तुमची परीक्षाच घेते. आता सांगा ना मला काय सांगायचं होतं तिथे. हे असं आरडाओरडा करून विचारणार असशील ना, तर आठवत नाहीये मला काय सांगायचं होतं. ते बाहेर काय चाललंय? बाहेर काय चाललंय माहिती आहे ना तुम्हाला? ते सगळं आपल्यासाठी नव्हतं. ज्यांना मुलं झाली आहेत त्यांच्यासाठी हे सगळं होतं. आणि म्हणूनच आपण मूल दत्तक घेतोय हे आज सगळ्यांना सांगायचं होतं.